विचारलं नाही, फायद्यासाठी माथाडी कामगारांचं नाव लावता मग कामगारांच्या प्रश्नासाठी नाव का घेतले नाही, असे वक्तव्य माथाडी कामगार नेते अविनाश रामशेटे यांनी आज पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे। आम्ही आमची जी युनियन आहे ते आम्ही सर्व कामगार व जेवढे कार्यकर्ते आम्ही महाराजांना सपोर्ट का करतो की आता ते राजकारण चाललेलं माथाडींच्या नावावर आहे, पण ते माथाडी कायदा तर ते नरेंद्र पाटील म्हणतात आम्ही कायद्याचे काय काय केलं आणि भाजप सरकारने काय काय केलं हे आता आमच्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे। तर माथाडी कायदा हा आता एक मरणाच्या म्हणजे बंद जिवंत राहील की बंद होईल, आता ही वेळ ती झालेली आहे। या भाजप सरकारने जेवढं नियम व माथाडी कायदा संपवण्याचा तेवढा प्रयत्न केला तो भाजप सरकारने एकदम त्याचं प्राधान्य म्हणजे आमच्या काही नेते लोकांचंच आहे। आता ते त्यांच्या स्वार्थाची फायद्याची ते भाजप नाही तर एखादं राजकीय पद नाही तर राजकीय जागा मिळवण्यासाठी माथाडीला व्यक्ती गरज असेल ते चुकीच आहे। आमच्या संस्थान असू दे, आम्ही आहोत, आम्ही आहे, शिंदे साहेब आहे, पण आम्ही आजही अण्णासाहेबांच्या तत्वावर व अण्णासाहेबांच्या ह्याच्यावर आम्ही चाललेलो आहे। माथाडी कामगारांना आपण काय दिलं व अण्णासाहेबांनी जे उभं केलं ते आपण आज जिवंत ठेवतो की नाही, आता हा प्रश्न त्यांच्यासमोर त्यांनी तुमच्या माध्यमातून तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की माथाडी कायदा जिवंत राहील की नाही हे त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे। तर माथाडी कायदा एवढा आता हे आलं की उद्या भविष्यात कामगारांपासून सगळ्यांचे म्हणजे आपण म्हणतो ना बेकारी वाढण्याचा दिवस येणार आहे तो। आता फक्त हे मतदाती आणि ते मी थोडंसं नरेंद्र पाटलांचं आम्ही ते ऐकलं, ते आम्ही कामगारांचं जे हे केलं, कामगारांसाठी कोणत्याही काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये जेवढा फायदा झाला तेवढा भाजपमध्ये आता काही फायदा नाही। उलट नवीन नवीन दिवस जेवढे पुढे जातात आहे तेवढा कायदा हा बंद करण्याच्या मागे कामगार मुख्यमंत्री हे कायदा बंद करण्याच्या मागे आहे। म्हणून आमची यंत्रणा पूर्ण हे आम्ही काच्ची निघते आणि ह्या सरकारला कुठेतरी आपल्याला कायदा हा जिवंत ठेवण्यात हे आम्हाला पाऊल उचलावं लागले। म्हणून आम्ही महाराजांना पूर्ण आमची यंत्रणा आहे, कामगार आहे, पूर्ण पाटण सातारा हे एवढे आमचे कामगार आहे, हे आम्ही एक निष्ठाने आणि एक ह्यानी आम्ही महाराजांच्या मागे उभे आहोत। त्यामुळे कोणीही कामगारांचं कामगार प्रत्येक एकाच नेत्याच्या मागे नाही, हे प्रकारांची ह्या माथाडीमध्ये अनेक यंत्रणा आहे। सगळ्या जेवढा युनियन आहे जेवढा हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ह्याच्यावर चालणारे व कामगारांच्या फायद्याचं बघून आम्ही चालणारी लोक आहोत। त्यामुळे आम्ही पूर्णपणे महाराजांच्या पाठीमागे पाठिंबा देऊन आम्ही खंबीरपणे उभा आहोत। त्यामुळे आम्ही ह्या इलेक्शनला भाजप सरकारच्या विरोधात एक कायदा जिवंत ठेवण्याची म्हणून आंदोलन म्हणून एक आमचं एक कंचनेचं एक कोणतरी आंदोलन उभं करण्याचे आम्ही त्यांच्या मागे उभा आहोत। हे त्या माध्यमातून मला मी विनंती करत आहोत। उलट माझं म्हणणं आहे तुम्ही जे उमेदवार आहे त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे कायदा आपण काय करायचं। मी प्रत्येक टायमाला त्यांच्या भाषणामध्ये याच्यामध्ये फक्त माथाडी कामगार, मी माथाडी कामगारांचे हे केलं ते केलं, पण मला तर वाटत नाही हे काय केलं। उलट माझंच म्हणणं आहे की त्यांनी काहीतरी स्पष्टीकरण द्यावं की कायदा काय केलं आणि काय कायदा जिवंत ठेवण्याचे आपण काय केलं हे लोकांच्या पुढे मांडलं पाहिजे आणि लोकांवर आरोप करताना आपण काय केलं हे पहिलं माध्यम बघितलं पाहिजे। आरोप करणं सोपं आहे, पण त्याच्यावर आपण तिथे पाण्यामध्ये आहोत ही वेळ त्यांना ते दाखवून देण्याची वेळ आहे। म्हणून मी तुमच्या माध्यमातून त्यांना एक आव्हान देतो आहे, त्यांनी त्यांचं पूर्ण माथाडी जाती केलेलं श्रम आणि माथाडी जाती काय केलं ह्याची त्यांनी पूर्णपणे कामगारांवर पूर्ण जिल्ह्याला हा पूर्ण सातारा जिल्हा कामगारांच्या पण मध्ये बऱ्यापैकी कामगार जायचे त्यांना पूर्णमध्ये खुलासा द्यावा बाबा आपण कायदा काय जिवंत ठेवला। तरी अण्णासाहेब पाटलांचं जे नाव आपण वापरतो, पण अण्णासाहेब पाटलांचं नाव फक्त एखादं फायदा घेण्याकरिता न वापरता ज्या अण्णासाहेब पाटलांनी एवढी कामगारांसाठी नित्यामध्ये गोरगरिबांसाठी हे उभं केलं तेच आपण जिवंत ठेवतो की नाही हे त्यांनी त्यांचा विचार करून बोलावं। आणि आरोप करून काय फायदा नसतो, आरोप कोणी करतो, पण आरोपामध्ये खरं म्हणून त्याचं स्पष्टीकरण देण्यात हिंमत असेल तर करावं। म्हणून माझं म्हणणं आहे, मी तुमच्या माध्यमातून आमच्या सर्व युनियन व जेवढ्या संघटना आहेत त्या आमचं सर्वच म्हणणं आहे ह्या भाजप सरकारला त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे
आणि हा कायदा व कामगार हे जेठोवडीला लावण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे त्या आपण जिवंत ठेवण्यासाठी आपण एक निष्ठाने आपण काम करू. इथे आपलं जे उमेदवार आहे त्यांना आपण बहुमताने त्यांना निवडून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आणि त्यांना निवडून आणून एक कामगारांचा एक साताराचा एक आमचा एक नेता म्हणून त्यांना आम्हाला दिल्लीत पाठवायचं आहे. म्हणून आम्ही त्यांच्या मागे खंबीर उभे आहोत.